रूप पाहतालो जणी रूप पाहतालो जणी रूप सुख झाले ओ साधनी सुख झाले ओ साधनी सोहा विठ्ठल बरवा
यादी गोळा माझे गेले हरभोणी यादी गोळा माझे गेले हरभोणी माझे गेले हरभोणी यादी गोळा माझे गेले हरभोणी श्रीरंगा वाजोनी आणून येणे श्रीरंगा वाजोनी आणून येणे किती होते गवाला मज वेळोवेळा किती होते गवाला मज वेळोवेळा रंगाबाजोनी हे आणे रे रंगाबाजोनी आणे किती शिकवाल मजलेला किती शिकवाल मजलेला मी तया गोवळा रतली मी तया गोवळा रतली किती होते गवाल मज वेळोवेळा किती होते गवाल मज वेळोवेळा दया गोवळा रतनी दया गोवळा रतनी किती शिकवाल मजलेला किती शिकवाल अष्टभोग भोगणे माते नाही जाळ अष्टभोग भोगणे माते नाही जाळ अष्टभोग भोगणे माते साड अष्टभोग भोगणे साड भक्ती प्रेम गोड भक्ती प्रेम गोड माये गवाला मज वेळोवेळा किती होते गवाला मज वेळोवेळा हे जगमाई भक्ती प्रेम गोड हे जगमाई किती शिकवाल मजलेला किती शिकवाल बापर घुमादेवी वरोजीचा जिव्हाळा परकुमादेवी वरो देवीचा जिव्हाळा बापर घुमादेवी वरोजीचा जिव्हाळा परकुमादेवी वरो देवीचा जिव्हाळा काही केल्या वेगळा नोहे गे माये काही केल्या वेगळा नोहे गे माये किती वर्ष गवाला मज वेळोवेळा किती वर्ष गवाला मज वेळोवेळा काही केल्या वेगळा नोहे गे शिकवाल मजलेला किती शिकवाल मी तया गोळा रतली
याती कुळ माझे गेले हरपोनी 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 याती कुळ माझे माझे गेले हरपोनी गंगा वाचाडी आणून श्रीरंगा वाचाडी श्रीरंगा वाचाडी आणून किती ओ शिकवाला माझा वेळोवेळा किती ओ शिकवाला माझा वेळोवेळा किती वर्ष कवाल पीत या गोवाळा रतली नीत या गोवाळा
मितया 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 गोवळा रतली कित्यो शिकवाल मज वेळो वेळा मी तया गोळा रतली अष्टभोग भोगणे माते नाही चाळ भक्ती प्रेम गोळ लिहिले गे माय कित्यो शिकवाल मज वेळो वेळा मी तया गोळा रतली बाप रखमादेवी रोजवीचा जीव व्हाळा काही केल्या वेगळा नोहे गे माये किती शिकवाल मज वेळो वेळा मी तया गोळा रतली पांडुरंग गुरु प्रथम पांडुरंग गुरु दूसरे चरण संताचिया दूसरे चरण संताचिया समचरण सरोजन सांद्रिलांबुदाभम जगन्निहितपाणि मंडलम मंडनानां तरुण तुलसीमाला कंधरम कुंजनेत्रम सदैव धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो जराजरी ध्यानमूलं गुरुर्मूर्ती पूजा मूलं गुरुपदम मंत्रमूलं गुरुर्वाक्यं मोक्षमूलं गुरुकृपा गंगा विशुद्धं नितपादस्पर्शं सर्वेष्टिदं चन्द्रितं पुण्यदानं सनादिसिद्धं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरियोगिराम् शुचिः शीलः समदक्षः प्रतापी जितेन्द्रियं तं नारायणगिरिं वन्दे सच्चिदानन्दविग्रहम् योगराज सद्गुरु गंगागिरी महाराजांच्या कृपेने सद्गुरु श्री नारायणगिरी महाराजांच्या आशीर्वादाने सोमेश्वर देवस्थान
गुरुवारी नारायणगिरी महाराजांची पुण्यतिथीच्या निमित्ताने पंचदिनी हरिनाम सप्ताह गुरुचरित्र पारायण सोहळा वर्ष दुसरे आज सांगतायात हनुमान जयंती आहेत. हा आश्रम जो आहे सोमेश्वरान या ठिकाणी गंगा भगवती जनाबाई निवृत्ती सालपुरे त्यांनी हे आपल्या या संस्थांना अर्पण केलेलं आहे. निवृत्ती सालपुरे पिंपळवाडीचं एक ज्येष्ठ एक वेगळं व्यक्तिमत्व होतं. ते गेल्यानंतर या ठिकाणी हे संस्थान निर्माण झालेलं आहे आणि म्हणून या ठिकाणी गंगा भागीरथी जनाबाई निवृत्ती सालपुरे त्यांनी जे संस्थानला अर्पण केलेलं आहे त्यांनाही धन्यवाद. समस्त ग्रामस्थ यांचं विशेष सहकार्य, पिंपळवाडी युवा ग्रामस्थ वज्रेश्वरी ग्रुप, कानितनाथ ग्रुप, भगवान सोमेश्वर संस्थान, ज्येष्ठ मंडळ, तरुण मंडळ, महिला मंडळ, भजनी मंडळ, गायकवादक मंडळ, सर्वांना धन्यवाद. आणि ज्यांच्या नेतृत्वातून हा सप्ताह चालू आहे हरिभक्तपराय मधुसूदन महाराज ते या ठिकाणी हा आश्रम सांभाळीत आहेत आणि आश्रमाची डेव्हलपमेंट सुद्धा चांगल्या प्रकारे चालू आहेत. आपलं ग्रामस्थांचंही चांगल्या प्रकारचं सहकार्य या ठिकाणी आश्रमाला आहेत आणि परिसरातील भक्तगणही सहकार्य करतायत. त्यामुळं या ठिकाणी हा जो बदल दिसतोय हा सर्व आपल्या सर्वांच्या सहयोगाने आहे. मंदिराची कामं आधुरी होती, त्यामध्ये जरा कॉलम कमजोर होते म्हणून बराच खर्च त्याला वाढला. आता कामं निश्चित पूर्णत्वाकडे चाललेली आहेत. आपल्या सर्वांच्याच प्रयत्नाने, सर्वांच्याच सहकार्याने हे कामं होतील. हे संस्थान हे आपलं आहेत, आपलं सर्वांचं आहेत. हा भाव मनामध्ये ठेवून आपण सर्वांनी या ठिकाणी यावं, योगदान करावं. योगदान तर होईल, पण या ठिकाणी भक्तीचा भजनाचा आनंद घेण्याकरताही येणं गरजेचं आहे. नुसतं योगदान देऊन काही पैसे देऊन मोकळे होतात. पैसे देऊन मोकळं होऊन उपयोग नाही. आपल्याला त्यातले भक्तीचा आनंद सुद्धा घेता आला पाहिजे. पैसा हा एक वेगळा भाग आहे आणि भक्ती हा एक वेगळा विषय आहे. जे आश्रम बनवलेले असतात हे समाजाकरिता केलेले असतात. हाही आश्रम समाजाकरिता आहेत. कोणी एखादा म्हणतं त्या ठिकाणी राहतो, तो एक सेवा म्हणून राहत असतो. सेवाभाव साधूला दुसरं काय असतं? साधूचं जीवन हे समाजाकरता असतं आणि जो ज्याच्या त्या परीने तो सेवा करीत असतो. त्या सेवेमध्ये आपला सर्वांचा सहभाग असावा. तन मन धनाने, धनाची सुद्धा आवश्यकता असतेच, धनाशिवाय काही चालत नाही. पण मनही त्या ठिकाणी पाहिजे, तनही पाहिजे, सेवाभाव पाहिजे. आज हनुमान जयंती आहे. खुलताबादला भद्रा हनुमानला काला असतो, तो काला करून इकडं आम्ही आलेलो आहोत. तो वार्षिक कार्यक्रम आहेत. आता ॲडजस्ट करायला काही चान्स नव्हता. मागं पुढं आपण करून घेऊ पुढच्या वेळेला. आता 3 कार्यक्रम दररोज चालू आहेत. परत काही बऱ्याच ठिकाणी काही हिंदू संमेलन चालू आहेत. त्यामुळे जरा कार्यक्रमाचा दौर सध्या जास्त आहेत. उन्हाळा आहेत. आता कोणता ऋतू, उन्हाळा का पावसाळा आहे? उन्हाळ्यात पावसाळा, त्याच्यात अवकाळा. अवकाळीच पाऊस आहे. काही जे गहू उभे आहेत त्यांच्या अवकाळा, काहींना कांदे कांदायचे त्यांच्या अवकाळा, सप्ताहामध्ये मनपाच्या अवकाळा.
इथलाही मंडप उडून गेला होता, त्यामुळं काही 1-2 कार्यक्रम आतमध्ये करावे लागले. निसर्ग आहेत, निसर्गाचा समतोल बिघडलेला आहे. या निसर्गाच्या समतोल बिघडण्याचं कारण मनुष्यच आहेत. प्रकृतीचं आपण दोहन करतो आणि प्रकृतीला जर काही देत नसतो. गाय आहेत, गाईचं दूध काढतो आपण, गाईला चारा सुद्धा घालावा लागतो. चाराच नाही घातलं नसतं दूध काढलं तर हळूहळू दूधही देणार नाही, नंतर रक्त निघायला गेलं, नंतर रक्तही बंद होईल, ती गाय मरेल. तसं प्रकृती आहे, प्रकृतीचं आपण दोहन करतो, प्रकृतीमध्ये प्रदूषण पसरवतो. म्हणून पूर्वीच्या काळामध्ये राजा महाराजांच्या काळामध्ये जागोजागी यज्ञ व्हायचे. यज्ञाचा हाच उद्देश होता. यज्ञाद्वारे वातावरण शुद्धीचं काम होतं. यज्ञामध्ये आपण जी आहुती देतो, ज्या वनस्पतींची आहुती देतो, आहुती दिल्यानंतर ते वातावरण जे होतं ते शुद्ध होत असतं. अग्नीचं कार्य आहे, ज्या पदार्थाशी अग्नीचा संयोग होतो त्या पदार्थाचं पृथक्करण करून त्यातली सूक्ष्म तत्व वातावरणात पसरण्याचं काम अग्नी करतो. त्या अग्नीच्या योगाने वातावरणामध्ये शुद्धता निर्माण होते हवनाच्या द्वारे. म्हणून यज्ञ यागादी क्रियेद्वारे प्रकृतीला देण्याची प्रक्रिया आहे. एखादा मनुष्य, आपण एखादा साधू कोणी आपल्या दारात भिक्षा मागण्याकरता आला, त्याला जर आपण धान्य दिलं, दान दिलं, तर तो काय करतो? दिलेल्या दानातले 4 दाणे परत आपल्या पात्रात टाकतो ना. आपली ही एक पद्धत आहे. मग त्याला काय गरज 4 दाण्याची? ज्याने दान दिलंय त्याच्यातले दाणे परत त्याला दिले. पण अशा प्रकारची प्रक्रिया. तसं ज्या परमात्म्याने आपल्या सृष्टीमध्ये एवढं काही दिलेलं आहे, तर त्यातून काही परत करण्याची सुद्धा आपली मानसिकता असते. मग प्रकृतीचं आपण दोहन करतो, तर प्रकृतीला काही देण्याकरिता यज्ञ यागादी काही नियम सांगितले जातात. प्रकृतीचं दोहन करीत राहिलो तर मग अतिवृष्टी, अनावृष्टी, अवकाळी पाऊस या सगळ्या गोष्टी घडतात. गीतेमध्ये भगवान सांगतात, अन्नात भवन्ति भूतानि पर्जन्यादन्न संभवाः, यज्ञात भवति पर्जन्यो यज्ञ कर्म समुद्भवाः, कर्म ब्रह्मोद्भवं विद्धि ब्रह्माक्षर समुद्भवम्. अन्नात भवन्ति भूतानि पर्जन्यात अन्न संभवाः, अन्नावर सर्व जीवन जगतं आणि पर्जन्यावर अन्न अवलंबून आहेत. आणि पर्जन्य म्हणजे यज्ञावर अवलंबून आहेत. यज्ञात भवती पर्जन्यो, आणि यज्ञ म्हणजे यज्ञ कर्म समुद्भवाः. इथं कर्म यज्ञ असा शब्द गीतेत भगवंताने वापरला. चांगले कर्म जर आपण केले तर त्याची ऊर्जा चांगली निर्माण होते, म्हणजे निसर्ग सुद्धा अनुकूल बनतो. निसर्ग प्रतिकूल बनण्याला कारण आपले कर्म देखील असतात. असो, आज हनुमान जयंती आहे. हनुमान जयंती आज आहे चैत्र शुद्ध पौर्णिमा. पिंडघारीने झळपिला, पिंडघारीने झळपिला, पिंडघारीने झळपिला, अंजनीने तो सेविला, 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 अंजनीने तो सेविला. निशात तपासाठी, अंजनीच्या तपासाठी, मारुद्र आले पोटी, 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 मारुद्र आले पोटी. चैत्र शुद्ध पौर्णिमे, चैत्र शुद्ध पौर्णिमे, चैत्र शुद्ध पौर्णिमे, चैत्र शुद्ध पौर्णिमे. सूर्योदया समायासी, सूर्योदय समायासी, सूर्योदय समायासी, सूर्योदय समायासी, सूर्योदय समायासी, सूर्योदय समायासी. चैत्र शुद्ध पौर्णिमेशी सूर्योदय समयासी महारुद्र प्रकटले नामा म्हणी म्या वंदिले. चैत्र शुद्ध पौर्णिमेला हनुमान जन्मोत्सव आपल्याकडे महाराष्ट्रात साजरा करतात. काही संप्रदायामध्ये अमावस्येला साजरा करतात बरं का. उत्तर भारतामध्ये अमावस्येला हनुमान जन्म साजरा करणारे काही संप्रदाय आहेत. हनुमान जयंतीबद्दल
काही वेगवेगळ्या संप्रदायामध्ये मतभिन्नता आहे. तुम्हाला कसे काय? हनुमानजीचा जन्म अमावस्येला झाला का पौर्णिमेला? पौर्णिमेला. आपण कथा ऐकतो ना, सूर्योदयाच्या वेळेला जन्म झाला आणि सूर्यबिंब पाहिलं, हनुमानजी गेले सूर्याला गिळायला. पुराणामध्ये वर्णन आहेत की जेव्हा हनुमानजी सूर्याला गिळायला गेले तेव्हा सूर्यग्रहण चालू होतं. मग सूर्यग्रहण अमावस्येला असतं का पौर्णिमेला? तुमच्याकडे कधी असतं सूर्यग्रहण? मग हनुमानजी जन्म अमावस्येला का पौर्णिमेला? कन्फ्युजन झालं का? कारण अशी सुद्धा कथा आहे की सूर्यग्रहण चालू होतं, राहूचं आणि हनुमानजीचं युद्ध झालं. राहूचं नाक फुटलं, राहूच्या नाकातून रक्त व्हायला लागलं. राहू घाबरला आणि संरक्षणाकरता इंद्राकडे गेला आणि इंद्राच्या हातामध्ये वज्र नावाचं जे शस्त्र होतं ते वज्र हनुमानजीला मारून फेकलं. त्या वज्राच्या आघाताने हनुमानजीची हनुवटी तुटली आणि म्हणून नाव पडलं हनुमान. हनुमानजी मूर्छित झाले, खाली पडायला लागले. वायुदेवतेने उचलून धरलं आणि उचलून धरल्यानंतर वायूला क्रोध आला. वायूंनी सगळ्यांचा श्वास रोखला. सर्व देवदेवता त्या ठिकाणी उपस्थित झाले. वायुदेवतेची क्षमा मागितली आणि इंद्र, ब्रह्म आदी सर्व देवतांनी हनुमानजीला आशीर्वाद दिला. इंद्राने आशीर्वाद दिला की माझं वज्र तुला काही करू शकणार नाही, कारण हनुमानजीचं शरीर वज्रदेही झालेलं आहे. इंद्राच्या आशीर्वादाने हनुमानजी वज्रदेही झालेत. ब्रह्मदेवाने आशीर्वाद दिला, वरुणाने आशीर्वाद दिला, सर्व देवतांनी आशीर्वाद दिला हनुमानजीला. अशा प्रकारची कथा येते. पण मग त्या ठिकाणी सूर्यग्रहण चालू होतं. हा जर विषय आला तर सूर्यग्रहण हे पौर्णिमेला कधीच येत नाही. एका माणसाने मला प्रश्न विचारला, म्हणले महाराज एकादशीच्या दिवशी जर चतुर्थी आली तर काय खावं? अरे बाबा, एकादशी दिवशी चतुर्थी कशी काय येईल? एकादशी, द्वादशी, त्रयोदशी, चतुर्दशी, पौर्णिमा, प्रतिपदा, द्वितीया, तृतीया, मग चतुर्थी. एकादशी आणि चतुर्थी याच्यामध्ये अंतर किती आहेत? जवळ 7-8 दिवसाचं अंतर आहे. एकादशी दिवशी चतुर्थी येईल कशी काय? नाही पण म्हणले आली तर. आता ही नाही का अमावस्ये दिवशी पौर्णिमा आणली लोकांनी बरोबर, तो हट्ट धरला. आलीच तर काय करणार? म्हटलं येतच नाही. म्हणले आलीच तर. त्याला सांगितलं एक पर्याय. काय? लोण्याचे गोळे करायचे आणि ते तुपात तळून खायचे. काय हसायला लागलं तुम्ही? लोण्याचे गोळे तुपात तळता येणार नाही का? नाही तळता येणार. जसं लोण्याचे गोळे तुपात तळून खाणं शक्य नाही, तसं चतुर्थीला एकादशी येणं शक्य नाही, तसं अमावस्येला पौर्णिमा येणं शक्य नाही. आणि मग या कथेचं काय करायचं? तर 2 प्रकारच्या कथा आपल्याला पाहायला मिळतात. जन्मतः सूर्याकडे हनुमानजी धावले असं सांगताना त्या ठिकाणी अशा प्रकारचे जे परंपरा आहे त्या अमावस्येला हनुमान जन्म साजरा करतात. पण काही ठिकाणी ग्रहणाचा उल्लेख येत नाही. तर काही ठिकाणी असा उल्लेख येतो की हनुमानजी जन्म झाल्याबरोबर न जाता 15 दिवसानंतर आणि हनुमानजी त्या ठिकाणी फळ म्हणून गेले. अशा 2-3 प्रकारचे या ठिकाणी मतप्रवाह पाहायला मिळतात. परंतु आपल्या महाराष्ट्रामध्ये बहुतेक हनुमान जयंती ही पौर्णिमेलाच साजरी होते. वारकरी संप्रदायामध्ये पौर्णिमेलाच आपण ही साजरी करतो. आणि म्हणून चैत्र शुद्ध पौर्णिमेशी सूर्योदय समयासी महारुद्र प्रगटले, नामा म्हणे म्या वंदिले. महारुद्र हनुमान प्रगट झालेत, तो दिवस आहे आज. असा चैत्र शुद्ध पौर्णिमेशी जन्म झाला. नमस्कार माझा तया मारुतीला.
मारुती नाव काय? मारुत हे वायूचं नाव आहे. वायुपुत्र म्हणून मारुती, हनुवटी तुटली होती म्हणून हनुमान. तर अशा प्रकारे हनुमान जयंती माझा दह्यांडी टांगलेली कार्याचा प्रसंग आहे. एते चांसकलापस कृष्णस्त भगवान स्वयं. भगवंताच्या अवताराचे 6 प्रकार गर्ग संहितेमध्ये सांगतायत. अंश, अंशांश, कला, आवेश, पूर्ण आणि परिपूर्णतम. त्यामध्ये परिपूर्णतम साक्षात तेन कृष्ण प्रकर्तिता. परिपूर्णतम कृष्ण अवतार आहेत, पूर्ण अवतार राम अवतार आहेत. रमन्ते योगिनोऽनन्ते नित्यानन्दे चिदात्मने इति रामपदेरासो परब्रह्म भिधीयते. योगी ज्याच्यामध्ये रममान होतात असा जो आनंद त्याला राम असं म्हणतात. राम कुठं प्रगट झाले? अयोध्येमध्ये. युद्ध नभवतीस अयोध्या. दशरथ कौशल्याच्या उदरी. दशरथ म्हणजे नरदेह, दश म्हणजे 10 इंद्रियांचा रथ म्हणजे नरदेह, आणि कौशल्या म्हणजे बुद्धीची कुशाग्रता, कुशल बुद्धीचा कौशल्य. अशा या ठिकाणी भगवान प्रभू राम प्रगट झाले आणि दशरथाने पुत्रकामेष्टी यज्ञ केला आणि त्या पुत्रकामेष्टी यज्ञाच्या असणाऱ्या प्रसादातूनच हनुमानजी देखील प्रगट झालेले आहे. ज्या वेळेला पिंड घारीने झळपिला, हा पिंड कोणता होता? कैकेयीच्या हातातला पिंड घारीने उचलला आणि ती घार उडाली आणि वाऱ्याच्या झटक्याने त्या घारीच्या चोचीतला तो पिंड खाली पडला. खाली अंजनी तपस्या करीत होती आणि तो अंजनीच्या हातात पडल्यानंतर अंजनीने तो सेवन केला. अंजनीने तो सेविला. ही जी घार होती ना, या घारीबद्दल उल्लेख आहेत. हे सोरच्या नावाची अप्सरा होती, ती शापामुळे घार झाली होती. सोरच्या नावाची अप्सरा होती. मदिरा प्राशन करून नृत्य केल्यामुळं नृत्यात ताल चुकला, त्याला शाप दिला. तो मृत्यू लोकांमध्ये जाशील, घार होशील आणि उशाप मागेल तर सांगितलं अशा अशा प्रकारे दशरथ पुत्र कामेष्टी यज्ञ करेल. त्या यज्ञाचा पिंड तुझ्याद्वारे उचलला जाईल आणि त्याद्वारे हनुमानजीचा जन्म होईल, त्यातून तुझा उद्धार होईल. आणि म्हणून त्या घारीचा देखील उद्धार झाला आणि अंजनी मातेच्या हातामध्ये तो पडला. अंजनी माता सुद्धा पूर्वजन्मीची एक पुंजिकस्थला नावाची एक अप्सरा होती. तिचं नाव होतं पुंजिकस्थला. हिला सुद्धा शाप दिलेला होता. तो शाप मुक्त होण्याकरिता आणि हनुमानजीच्या कृपा आशीर्वादाने ती शापमुक्त झाली. तर अशा प्रकारे हनुमानजी चैत्र शुद्ध पौर्णिमेला प्रगट झाले. राम ज्या प्रसादातून प्रगट झाले त्याच प्रसादातून हनुमानजी देखील प्रगट झाले. हनुमानजी भक्त आहेत. दास्यत्व निकट हनुमंती पै केले म्हणून देखील रामचरण. दास्य भाव हनुमानजीचा होता. असो काल्याचा प्रसंग आहे. भगवान कृष्णाचं चरित्र काल्याच्या कीर्तनामध्ये सांगितलं जातं. त्या गोपींची अवस्था सांगितली. भक्ती कशी असावी? यथा व्रज गोपिका नाम. त्या गोपिकांनी व्रजामध्ये जशी भक्ती केली तशी भक्ती असावी. कबीर महाराज एका माणसाने विचारलं, काय महाराज आपली भक्ती, काय आपला त्याग, काय वैराग्य, काय ज्ञान? कबीर महाराज म्हणतात, कबीर कबीर क्या कहते हो, जाओ जमुना के तीर, एक एक गोपिका के प्रेम में बह गए कोटी कबीर. काय कबीर कबीर म्हणतं? यमुनेच्या तीराला जा, एका एका गोपीच्या प्रेमामध्ये कोटी कबीर वाहून जातील महाराज. हे प्रेम आहे. यथाव्रज गोपिका नाम. गोपी म्हणजे प्रेमाच्या धारा आहेत महाराज. विशुद्ध प्रेम, विशुद्ध प्रेमाचा मूर्तिमंत स्वरूप म्हणजे गोपी आहेत. प्रेमाचा दिखावा करणारे फार लोक आहेत. या गोपी जीवापाड प्रेम करतात.
कृष्णाने जेव्हा गोकुळाचा त्याग केला महाराज आणि कृष्ण मथुरेला गेले, काय त्या गोपींची अवस्था झालेली होती. एक दिवस कृष्णाला गोकुळाची खूप आठवण झाली. कृष्ण रडायला लागले. उद्धवाने पाहिलं, कृष्ण का रडतोयस? उद्धवा काय सांग, आज मला त्या गोपींची फार आठवण होत आहे, मला यशोदेची फार आठवण होत आहे. उद्धव म्हणले, कृष्णा तू आता शहाणा झालाय, लहाना राहिला नाही. शहाणा झालाय, आता लहानपणच्या बालपणच्या गोष्टी सोडून दे, कशाला आठवण करते? आता तू राजा झालाय. पण काय करावं उद्धव, मी विसरण्याचा प्रयत्न करतो पण विसरू शकत नाही. उधो मोही ब्रज विसरत नाही, उधो मोही ब्रज विसरत नाही. हे ब्रज विसरत ओधो हे ब्रज विसरत नाही. हंस सुता को सुंदर कलरव, ससुता को सुंदर कलर और कुंजन की जाई, मोहि ब्रज विसरत नाही. ओधो मोहि ब्रज विसरत नाही. हे ब्रज विसरत मोहि ब्रज विसरत उद्धवा, काही झालं ते रोज विसरण्याचा प्रयत्न करतो पण मी विसरत नाही. तुम्ही जाऊन सांग, समजावून सांगा त्या गोपींना. उद्धव जेव्हा गोकुळामध्ये आला महाराज, उद्धवाला काही गोपिका प्राणायाम करताना दिसल्या बरं का. उद्धवाला आश्चर्य वाटलं, गोपी आणि प्राणायाम याचा काय संबंध आहे? मौली सांग, अष्टांग योगे न शिणेजे यमने यम निरोधन केजे रे या. वाचा गीत गायचे, वाचा गीत गायचे, गाता वाता श्रवणी ऐकेजे रे या. नामस्मरण करणारा कधी योग करीत नसतो. आणि या गोपी प्राणायाम करताना उद्धवाने पाहिला. उद्धव म्हणजे तुम्ही प्राणायाम कसं काय करताय? त्या गोपीने सांगितलं, आम्हाला असं कळलं की प्राणायाम केला म्हणजे विसर पळत असतो. त्या कृष्णाचा विसर पळावा म्हणून आम्ही प्राणायाम करतो. आता भगवंताचं स्मरण व्हावं म्हणून लोक माळ जप करतात, आणि त्या गोपी विसर पळावा म्हणून प्राणायाम करतात. उलट प्रवाह आहे ना. नामस्मरण का करतो आपण? स्मरण होण्याकरता ना. बरं, भगवंताचं स्मरण होण्याकरता माळ घेऊन जप करतो. पत्नीचं स्मरण होण्याकरता जप कधी 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 विस्मरण झालं का पत्नीचं? आपले किती मुलं आहे, विसर पडतो, जप घेतली, जप करतोय मुलाचा विसर पडू नये म्हणून. असं घडतं कधी? कोणत्या बँकेत किती बॅलन्स याचा विसर पडतो कधी? मग देवाचा काय विसर पडतो? याचा अर्थ देवावर प्रेम नाही आहे, संसारावर प्रेम आहे. संसारावर प्रेम असल्यामुळं संसाराचा विसर पडत नाही, देवावर प्रेम नसल्यामुळे देवाचा विसर पडतो. आणि म्हणून प्रेम असेल तर विसर पडत नसतो. त्या गोपी विसरण्याचा प्रयत्न करीत होत्या, प्राणायाम करूनही त्या विसरू शकत नव्हत्या. हे त्या गोपींची अवस्था आहे. एक गोपी म्हणली, उद्धवा माझा निरोप सांग कृष्णाला. काय निरोप दिला तिने? मेल्या त्या गवळणी त्यांची झाली राख, येऊन या तेथे वाजवी वेणू. त्या गोपी मेल्या, त्यांची राख झाली, आता त्या राखेवर उभं राहून तरी वेणू वाजवून. काय प्रेम आहेत महाराज. एका भक्ताने एक भाव व्यक्त केला. दिल दिया तो इतबार की हद थी, प्राण दिया है तो तेरे प्रेम की हद थी. मर गए और खुली रही आंखें, मर गए और खुली रही आंखें, यह तो तेरी इंतजार की हद थी. मरताना डोळे उघडे ठेवले, न जाणे मरताना मेल्यानंतर मोतीला का होईना येईल. आतापर्यंत भेटला नाही, पण मर गए और खुली रही आंखें, यह तो तेरे इंतजार की हद थी. ही व्याकुळता, हे प्रेम आहेत महाराज.
त्या गोपी एकमेकी संवाद करतात. सूरदास महाराज वर्णन करतात. श्री कृष्ण चंद्रने मथुरा ते गोकुल को आई वो छोड़ दियो, तब से व्रजवासी यही सखी पन घट पे जाए वो छोड़ दियो. मथुरा ते गोकुल को आए हो छोड़ दियो, तब से ब्रजवासी यही सखी बन घट पे जाए हो छोड़ दियो. लता पता सब सुख गई, यमुना ने किनारो छोड़ दियो. वृक्ष वेली सुकायला लागला. अरे कृष्णा तू मथुरेला गेला, मेवा भोगल गावत है माखन को आई वो छोड़ दियो. श्री कृष्ण चंद्र ने मथुरा दे गोकुल को आई वो छोड़ दियो. मथुरा ते गोकुल को आई वो छोड़ दियो, तब से ब्रजवासी यही सखी बन घट पे जाई वो छोड़ दियो. लता पता सब सुख गई, यमुना ने किनारो छोड़ दियो. वृक्ष लता सुखायला लागलेत महाराज. हे व्याकुळता आहेत, हे प्रेम आहेत. अशी कुणी एक गोपी आहेत महाराज, भगवत दर्शनाकरता व्याकुळ झालेली. भगवत दर्शनाची व्याकुळता अंतकळात निर्माण व्हावी बरं का. काय उद्धार पावेन, काय कृपा करेल नारायण, ऐसे तुम्ही सांगा. संत जन करा समाधान चित्त माझे. अंतकळात तळमळ निर्माण व्हावी महाराज. कै येता देखे न माझा माय बाप, घटिका बोटे दिवस लेखी धरून या माप. केव्हा भेटेल तो परमात्मा. अशी व्याकुळता त्या गोपीच्या अंतःकरणात निर्माण झाली आणि भगवंताचं दर्शन झालं महाराज. योगियाच्या ध्याने ध्याता ना तुळसी, तो आम्हापासी मागे पुढे. राजस सुकुमार मदनाचा भूतोळा, राजस सुकुमार मदनाचा भूतोळा, राजस कुमार मदनाचा पुतळा, राजस कुमार मदनाचा पुतळा. रवी शशिकला लोभरी, रवी शशिकला लोभरी, कस्तुरी चंदनाची गोडी, कस्तुरी मरवत चंदनाची गोडी. रवी शशिकला लोकली, रवी शशिकला गोपनिया कस्तुरी मरवट चंदनाची होती, कस्तुरी मरवट चंदनाची होती. राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशिकला लोभली. चंद्र सूर्याचं तेज फिक पडावं असं तेज ज्या परमात्म्याचं आहे महाराज. रवी शशिकला लोपली. तुझे निळी कोटे चंद्र प्रकाश, कमल नयन हास्य वदनासे. जणू कोटे चंद्राचा उदय एकाच वेळेला व्हावा अशी प्रभा त्या परमात्म्याची. चंद्र होणी शीतळ, रवी होणी सोज्वळ, तेने मज केवळ वेधियले वेधियले. वेद कैचा मज लागला हो बाई.
चंद्राची शीतलता कमी पडली, सूर्याचं तेज कमी पडलं. त्या परमात्म्याच्या दर्शनाचा स्वाद कसा आहे? अमृताहुनी स्वादू, गगनाहुनी मृदू, गगनाहुनी मृदू, रूपे विना आनंद देखिला बाह्ये, वेद कैचा मध लागला हो बाई. अमृताचा स्वाद कमी पडू लागला, आकाशाची मृदुता कमी पडू लागली, सूर्याचं तेज कमी पडू लागलं, चंद्राची शीतलता कमी पडू लागली. हे परमात्म्याचं स्वरूप आहे. आणि जेव्हा या परमात्म्याचं दर्शन झालं, त्या दर्शनानंतर गोपीची झालेली अवस्था, त्या गोपीने सांगितलं, आता मला जाती कुळाचा विसर पडला, त्या परमात्म्याशिवाय अनुमात्र मी काही जाणीत नाही. प्रथम चरणावर याती कुळ माझे गेले हर कोणी, हो 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 हो, याती कुळ माझे गेले हर कोणी, याती कुळ माझे गेले हर कोणी, हो याती कुळ माझे जाती कुळ माझे गेली हरपुणे श्रीरंगा वाचून आणून येणे. मला जाती कुळाचा विसर पडला. जात कुळ हे देहाचे धर्म आहे, आत्म्याचे धर्म नाही. आत्मा कुठल्या जातीचा नसतो, आत्मा कुठल्या कुळाचा नसतो. आत्मा सर्वांचा एकच आहे. आपण असं म्हणतो की पुरुषांचा आत्मा आणि स्त्रीची आत्मी, असं नाही म्हणत आपण. स्त्री असेल पुरुष असेल, आत्मा स्त्रीलिंगी नाही, पुल्लिंगी नाही, नपुसकलिंगी नाही आणि कुठल्या जाती धर्माचा नाही. गोपींच या भगवंताशी एकरूप झाल्यामुळं याती कुळ माझे गेले हरवूनी, त्या परमात्म्याने त्या गोपींच्या अंतःकरणातील हा भाव नाहीसा केला. ही भक्तीची परिपक्वता आहे महाराज. भगवंताने ज्या लीला केल्या, भगवंताच्या लीला अलौकिक आहेत. व्यवहार दृष्टीने पाहिलं तर काहीतरी दोष दिसतात, तो आपल्या दृष्टीचा दोष असतो. एका माणसाने मला प्रश्न विचारला होता, कॉलेजचे प्राध्यापक होते. म्हणजे महाराज, कृष्णाने गोपिकांची वस्त्र पळवली, तो कृष्ण भगवान कसा असू शकतो? भगवंताचे कार्य आहे का? ज्यांना आपण पूजनीय म्हणतो तो परस्त्रियांची वस्त्र पळवतो. मी त्यांना विचारलं, तुम्ही कशाच्या आधारावर बोलतायत? म्हणजे भागवताच्या आधारावर. मी विचारलं, तुम्ही भागवत किती वेळा वाचला? म्हणजे एकदाही नाही.
म्हटलं मग चोर पकडला गेला. तुम्ही भागवत एकदाही वाचला नाही, मग तुम्ही भागवताचा आधार सांगतायत, तुम्ही कशावरून सांगतायत? त्यामुळे तुमचे बाबा लोक सांगतात. मी त्यांना विचारलं, एवढा तुमचा बाबा लोकांवर विश्वास आहे प्राध्यापकचा? मला आश्चर्य वाटलं, बाबा लोकांवर प्राध्यापक एवढा विश्वास ठेवतो म्हटल्यानंतर. प्राध्यापक सारख्या व्यक्तीने सप्रमाण बोललं तर ते बोलणं संयुक्तिक असतं. त्यांना सांगितलं, भागवतामध्ये जरी एक कथा आहे तरी जशी तुम्ही समजता तशी ती नाही आहे. हेमंत ऋतू आहेत आणि त्या गोपिका कात्यायनी मातेचं व्रत करीत होते. कात्यायनी महामाये महायोगिन्यधीश्वरी नंद गोपसुतम देवी पतिम मे कुरुते नमः. श्रीमद भागवतामध्ये वर्णन आहेत. त्या गोपी कात्यायनी मातेचं व्रत करीत होते. कशा करता? नंद गोपसुतम देवी पतिम मे कुरुते नमः. कृष्ण परमात्मा पतिरूपाने प्राप्त व्हावा म्हणून त्या व्रत करीत होत्या. मग कृष्णाला पतिरूपाने प्राप्त करण्याकरता जर त्या व्रत करीत होत्या तर त्या परस्त्रिया आहेत का? त्यांना परस्त्रिया म्हणता येईल का? ते तर कृष्णाला प्राप्त करण्याकरता व्रत करतायत, ते पतिरूपाने प्राप्त करण्याकरता व्रत करतायत, त्यामुळे ते परस्त्रिया असू शकत नाही. मग कृष्णाने वस्त्र पळवली ती परस्त्रियांची पळवली असं म्हणण्याला इथं वाव नाहीये, कारण त्या गोपी मुळात परस्त्रिया नव्हत्याच. मग इथं परस्त्री शब्द वापरणं उचित नाही. ठीक आहे, नाही परिस्त्री शब्द वापरला तरी पण वस्त्रहरण का केलं? पुन्हा प्रश्न शिल्लकच राहिला वस्त्रहरणाचा. नामदेव महाराजांनी याचं उत्तर फार सुंदर दिलेलं आहे. नामदेव महाराज सांगतात, नग्न होऊन या स्नान जे करीती त्यांची व्रते होते निरर्थक. त्या गोपी स्नानाला गेल्या त्यावेळेला सर्व वस्त्र त्यांनी यमुनेच्या तीराला ठेवले. स्नानाचा हा नियम आहे की कमीत कमी एक वस्त्र तरी आपल्या अंगावर स्नान करताना असलं पाहिजे, कारण आपल्या संस्कृतीमध्ये जलाला आपण देवता मानतो. विवस्त्र स्नान करणं म्हणजे तो जलदेवतेचा अपमान आहे आणि म्हणून एक तरी वस्त्र अंगावर पाहिजे. त्या गोपींनी सर्वच वस्त्र बाजूला काढून स्नान करण्याकरिता गेल्या. हा त्यांचा दोष होता आणि हा दोष त्यांच्याकडून पुन्हा घडू नये म्हणून कृष्णाने चिरहरण लीला केली असं नामदेव महाराज सांगतायत. नग्न होऊन स्नान जे करीती त्यांची व्रते होती निरर्थक. आणखी एक कारण आहे, जीव आणि परब्रह्म, जीव आणि परमात्मा याच्यामध्ये मायेचा प्रतिबंध असतो. माया म्हणजे वस्त्र, मायेच्या वस्त्राचा प्रतिबंध आहे. परमात्म्याशी एकता होण्याकरता आड येणारी माया आहेत. त्या वस्त्राच्या रूपाने प्रतिबंधक माया दूर करण्याचा भगवंताने प्रयत्न करून त्या गोपींना आपल्याशी एकरूप करण्याचा प्रयत्न केला आणि म्हणून ती चिरहरण लीला केली. आणखी एक कारण मी सांगेल. जेव्हा भगवान त्या गोपींना म्हणले इकडे या आणि वस्त्र घेऊन जा, त्या गोपी म्हणले आम्ही बाहेर येऊ शकत नाही कारण आमच्या अंगावर वस्त्र नाही. आणि जेव्हा आत गेलो तेव्हा अंधार होता, आता उजेड पडलेला आहे. भगवंताने सांगितलं हाच तुमचा दोष आहे. आत्मा स्त्रीलिंगी नाही, पुल्लिंगी नाही, नपुसकलिंगी नाही. आम्ही स्त्रिया आहोत हा भाव जर तुमच्या मनामध्ये असेल तर तुम्ही आत्मस्थिती प्राप्त करू शकत नाही. आत्मस्थिती प्राप्त होण्याकरता स्वतःचंही भान विसरावं लागतं आणि स्वतःचं भान विसरण्याकरिता देहभाव नष्ट व्हावा लागतो आणि देहभावामध्ये स्त्री पुरुष हा भेद असतो आणि म्हणून त्या गोपींचा देहभाव नष्ट करण्याकरिता चिरहरण लीला केली. आणि त्या गोपींना आत्मस्थिती प्राप्त करून देण्याचे प्रयत्न भगवंतांनी केलेले आहेत. त्या गोपींच्या अंतःकरणातील सर्व दोष नाहीसे झाले. अशी वृत्ती प्राप्त झालेल्या त्या गोपी आहेत. त्या गोपीच्या अवस्थेचं वर्णन या ठिकाणी महाराज करतायत. या अतिकुळ माझे गेली हरपुनी श्रीरंगा वाचोनी अणुनेणे. आता मला जाती कुळाचा विसर पडला, आता परमात्मा सोडून मला काही दिसत नाही. बोलती चालती बोलती चालती बोलती चालती
बोलती चालती देखती ऐकती सर्वत्र श्रीपदे त्यांच्या दृष्टी सासुरे माहेर सासू सासरा दिल देखती त्या व्रतारा हरीच्या रूपे सासुरे माहेर सासू सासरा दिल देखती त्या व्रतारा हरीच्या रूपे त्या गोपींना सर्वदूर भगवान दिसते बोलताना भगवान चालताना भगवान पाहताना भगवान ऐकताना भगवान सासूत भगवान सासऱ्यात भगवान दिरात भगवान पतीत भगवान माहेरी भगवान सासरी भगवान या ती कोळ माझे गेले हरपोनी श्रीरंगा वाचून त्या परमात्म्याशिवाय अणुमात्र मी काही जाणीत नाही महाराज जसं लहान मुलं आईशिवाय काही जाणीत नाही बोट धरलं बाजारात गेलं आई बरोबर बोट निसटलं गर्दीत लागलं रडायला शेजाऱ्यांनी पाहिलं उचलून घेतलं कडे रडू नको बाळ काय होय तुला मला आई पाहिजे अरे आई भेटेल तुला खायला देऊ का शेवमुरमे खातो का शेवमुरमे नको आई पाहिजे चॉकलेट खातो का चॉकलेट नको आई पाहिजे बिस्किट खातो का बिस्किट नको आई पाहिजे आईस्क्रीम खातो का आईस्क्रीम नको आई पाहिजे कुल्फी कुल्फी खातो का कुल्फी नको आई पाहिजे पोंगा खातो का पोंगा नको आई पाहिजे बुड्डीची पाल खातो का त्याला आई सोडून काही सुचत नाही जसं लहान मुलाला चुकलिया माये बाळ होरो रूप आहे तैसे झाले माझे जेव्हा केव्हा भेटसे गे त्या गोपीची ती अवस्था श्रीरंगा वाचून आणून येणे याला सर्वत्र भगवत दर्शन म्हणतात एक आहे स्वप्नातील भगवत दर्शन दुसरं आहे ध्यानातील भगवत दर्शन तिसरं आहे प्रत्यक्ष भगवत दर्शन आणि चौथं आहे सर्वत्र भगवत दर्शन स्वप्नातील भगवत दर्शनापेक्षा ध्यानातील भगवत दर्शन श्रेष्ठ मानलं जातं ध्यानातील भगवत दर्शनापेक्षा प्रत्यक्ष भगवत दर्शन श्रेष्ठ आहे आणि प्रत्यक्ष भगवत दर्शनापेक्षाही सर्वत्र भगवत दर्शन श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज सांगतात हे समस्त श्री वासुदेव ऐसा प्रतितिरसाचा उतला भाव म्हणून भक्ता माझे राव ज्ञानी या तोची तो ज्ञानी तो भक्त समस्त श्री वासुदेव वासुदेव सर्वम इति समात्मा सुदुर्लभा ही अवस्था त्या गोपीची होती आणि मग श्रीरंगा वाचून आणून अशी भक्तीची एकरूपता जेव्हा जीवाची होते ना त्यावेळेला संसाराकडे दुर्लक्ष व्हायला लागतं बरं आणि संसाराकडे दुर्लक्ष व्हायला लागेल लोक नाव ठेवायला लागतं अरे बाबा इतका नको परमार्थ करू संसाराकडे बघ भेटताच सल्लागार असं नको करू भांडण होता घरात नवरा बायकोचं भांडण झालं माझ्याकडे आलं त्या माणसाची पत्नी म्हटली महाराज यांना सांगा हे माझं ऐकतच नाही काय झालं उठले की चालले व्हायला उठले चालले व्हायला घरी लक्षच नाही मी एकटी काय करू तो म्हणला उद्यापासून मी भजन बंद करतो 10 रुपयाला सोडा करतो कोणतं परत सांग मग कोणाकोणा काय काय अडचणी आहेत ज्यांच्या त्यांना माहिती बिचाऱ्यांना लोक काही कोणाला एकमेकांना बोलत नाही सहन करतात मुकाट्याने सहन करून करून काही तसेच गेलेत आमच्या माता भगिनीचं मात्र चांगलं आहे जे काही घडलं ते शेजारीला सांगून मोकळ्या
ही तिला सांगते, ती हिला सांगते, दोन्ही एकमेकाला सांगतात, रडतात, हलक्या फुलक्या होतात, कामाला निघून जाते, त्याच्यामुळे फ्रेश राहत होत्या. माणसं फ्रेश राहत नाही, त्याला करंट डोक्यात ठेवतो. आणि म्हणून असं डोक्यात ठेव जाऊ नका. पण लोकांना सांगावं तर लोक गैरफायदा घेतात. मग एक पर्याय सांगतो तुम्हाला, याच्याकरता एक पर्याय आहे. इकडे यायचं आश्रमामध्ये, मंदिरात जायचं आणि भोले बाबाच्या पिंडीवर डोकं ठेवून सगळं मोकळं करायचं. म्हणजे फ्रेश होऊन घरी झालं. त्याच्याकरता मंदिर आहे. मंदिर कशा करताय मग? आणि म्हणून अशा प्रकारे त्या गोपीला कोणतरी सल्ला दिला का, गोपी काय कृष्णाच्या नादी लागली, जरा संसाराकडे लक्ष दे. त्या गोपीने सांगितलं, मला किती सांगा, किती शिकवा, वेळोवेळी शिकवा, त्या भगवंतामध्ये मी रत झाल्यामुळे मी त्याला सोडणार नाही द्वितीय चरणामध्ये. किती शिकवाला माझा वेळोवेळा, 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 किती शिकवाला माझा वेळोवेळा.
श्रीरंगा वाचून आणून किती ओ शिकावाल मज वेळो वेळा मी तया गोळारतली विढाला 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 आभाळ आलेला आहे. पाऊस यायच्या अगोदर आवरून घेऊ. आता पावसाळा आहे का उन्हाळ्या कोणत्या ऋतूच कळणार. समस्त ग्रामस्थ पिंपळवाडीकर बरीच मंडळी आज या ठिकाणी उपस्थित आहेत. पिंपळवाडीकरांना मी धन्यवाद देईल. आपल्या या आश्रमाला सर्व आपण सहकार्य करीत आहात त्याबद्दल. आणि बेटालाही आपलं सहकार्य राहत असतं. आपलं आळंदीमध्ये जे काम चालू आहेत, मला वाटतं त्या कामाकरता मागे सुद्धा आपण काही विटा दिल्या होत्या. 1,00,000 वीट पूर्वी दिलेली आहेत. आणि आता त्या पूर्वीच्या विटामध्ये समोरची बिल्डिंग झाली, पण आता बाकीचे बरेच कामं बाकी आहेत. त्यामुळं आपल्याला विटांची परत आता आवश्यकता भासणार आहेत. आता आपलं शेवटचं स्लॅबचं काम चालू झालेलं आहे. हा, आता विटाचे परत एक हप्ता आपल्याला करावा लागेल. सगळंच मिळून बाकी आता समजा पिंपळवाडीकरही आहेत आणि आजूबाजू समजा आजूबाजूचे गावं जे आहेत, साकुरीला बऱ्याच भट्ट्या आहेत. जिथं जिथं विटांच्या भट्ट्या आहेत त्या प्रत्येक भट्ट्यावाल्यांनी जर थोड्या थोड्या प्रकारे विटा दिल्या तर आळंदीचं काम सहज होऊ शकतं. आळंदीला जवळजवळ आता पार्किंग सहित 4 मजली होते. ते खाली तळमजल्यामध्ये पार्किंग असणार आहेत, त्याच्यावर कार्यक्रमाचा हॉल असणार आहेत. हे 2 हॉल तर आपल्या यात्रेपर्यंत होऊन गेले होते, पण त्याच्यावर भोजनाचा हॉल आहेत, तोही स्लॅब पडलेला आहेत आणि त्याच्यावर खोल्या करायच्या आहेत आपल्याला. अशा प्रकारे जवळजवळ पार्किंग सहित 4 मजले होत आहेत ते. पण त्याशिवाय पर्याय नाही आणि खर्च खूप मोठा आहे. जवळजवळ सगळं प्लॅन पूर्ण होईपर्यंत 12-13 कोटीपर्यंत तो जाणार आहे. एवढं काम आता कधी पूर्ण होतं माहीत नाही, परंतु स्लॅबचं काम यावर्षी आपण कंप्लीट करणार आहोत. मग राहिले बाकीचे कामं, त्यामध्ये विटांचं जर जबाबदारी पार पडली तर मग तो मोठा खर्च कमी होईल. पिंपळवाडीकर सर्व तयार. एक दिवस आपण बैठक घेऊ विटाच्या बाबतीमध्ये. आणि पिंपळवाडीच नाही तर आजूबाजूचे कोणते साकुरी आहे, नपावाडीला काय वाटतं, नपावाडीला पण आहे ना, साकुरी आहेत. आणि आजूबाजूचा आणखी कोणत्या कोणत्या परिसरामध्ये जिथं जिथं असतील तिथं आपण बैठकी घेऊ की जेणेकरून विटांची जबाबदारी जर पार पडली तर तो विटांचा खर्च, कारण तोही मोठा खर्च आहे, तर तो खर्च आपला वाचू शकतो. आणि आता वीट बांधकाम करून घेतलं म्हणजे बाकीचे फिनिशिंगचे कामं आपोआप होत राहतील. त्याला दिवस फार लागणार आहेत. पण आता हे सेंटरिंगचं काम चालू असल्यामुळं ते थांबवता येत नाही, कारण एवढी जुळवाजुळव परत करणं शक्य नसतं. आणि म्हणून आता शेवटच्या स्लॅबच्या कामाची तयारी आपली चालू आहे. या मे महिन्याच्या एंडपर्यंत तो स्लॅब पडेल अशा प्रकारचे आपले प्रयत्न राहतील. त्यानंतर मग त्या ठिकाणी बाकीच्या कामाला हळूहळू आपण सुरुवात करूया. आणि ही आपलीच सेवा आहे, वारकऱ्यांकरताच आपण करतोय. आपण गेल्यानंतर आपल्या हक्काने त्या ठिकाणी थांबता येईल, आपलं म्हणून थांबता येईल. आणि आपल्यानंतरही पुढच्या पिढ्यांना सुद्धा त्याचा उपयोग होईल
आपण काम करताना एवढं मजबूत काम करतोय, ज्यांनी काम पाहिलं असेल त्यांच्या लक्षात आलं असेल त्या कामाची मजबूती, कारण त्याला 32 mm स्टील आपण पूर्ण वापरलेलं आहे. समृद्धी महामार्गाला 25 mm पुढे कुठेही स्टील वापरलेलं नाही, परंतु आपण आपल्या बिल्डिंगला 32 mm स्टील वापरलेलं आहे. कारण आपला परमार्थ हा पिढ्याने पिढ्या टिकणार आहेत. आपण नुसते एका पिढीचा विचार करीत नाही आहे. आणि म्हणून अशा प्रकारे ते काम अतिशय मजबूत व्हावं, टिकाऊ व्हावं. खर्च तर येतो, खर्च वाढतोय, पण आपण सर्वांनी जबाबदारी घेतली तर तो खर्च आपण पेलू शकतो. कारण तो एका व्यक्तीचा विषय नाही आहे. तो थोडं सर्वांनी योगदान केलं की कामं होत राहतात. आणि म्हणून हे आपलं भाग्य आहे की आपल्या धनाचा सदुपयोग करण्याची आपल्याला त्या ठिकाणी एक संधी आहे. नंतर एकदा काम पूर्ण झाल्यानंतर पुढच्या पिढीला वाटलं तरी त्यांना करता येणार नाहीत. म्हणून हा एक योग आहे. तरी असो, या ठिकाणी आता मी जास्त लांबवणार नाही. वातावरण जरा पावसाचं झालेलं आहे, पाठीमागं आबळ भरून आलेलं आहे. 10 मिनिटात आपण कीर्तन आवरून घेऊ. विठाला 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 या अतिकुळ माझे गेले हर पुणे श्रीरंगा वाचवणे आणून येणे किती ओ शिकवाल मज वेळो वेळा मी तर या गोळा रतलीये. मला किती सांगा किती शिकू, आम्ही त्या परमात्म्यामध्ये रत झाल्यामुळं मी त्या परमात्म्याला सोडणार नाही ही निष्ठा आहे. आता माझ्यासमोर अष्टभोग जरी उपस्थित केले तरी मला इच्छा राहिली नाही, कारण भक्ती प्रेमाची गोडी लागली. तृतीय चरणामध्ये अष्टभोग भोगने माते नाही चाला. अष्टभोग भोगने भोगने माते नाही चाला. अष्टभोग माते नाही चाला. अष्टभोग माते नाही चाला. अष्टभोग भोगने माते नाही चाला. भक्ती प्रेम गोड हे लगे माये किती वासे गावाला. माझा वेळा वेळा किती वासे गावाला. वाला माझा वेळा किती शिकवाला. माझा वेळा किती शिकवाला. अष्टभोग भोगणे माते नाही चाल. भक्ती प्रेम गोड लिहिले गे मागे. अष्टभोगाची इच्छा राहिलेली, भक्ती प्रेमाची गोडी लागली. किती गोडी लागली तर जीवीची या जीवा प्रेम भावाची या भावा तुझ वाचोने केशवा आणून आवडे. जीवाच्या प्राणाच्या पलीकडे गोडी लागली. आणि म्हणून त्या गोपीने सांगितलं तो परमात्मा माझा जीवाचा जिव्हाळा आहे. कोणी काही केलं तरी मला त्यापासून वेगळं करू शकणार नाही. शेवटच्या हे बाप रखमा देवी वरू जीविता जिव्हाळा. बाप रखमा देवी वरू जीविता जिव्हाळा. बाप रखमा देवी जीविता जिव्हाळा. बाप रखमा देवी वरू जीविता जिव्हाळा. काही केलं अशा प्रकारे अनेक लीला भगवान परमात्मा करू लागलेत. त्यामध्ये चौर्य लीला करू लागलेल्या आहेत. गारहाणी येऊ लागले. गवळण सांगती गारहाणी रात्रीला त्वचकर पाणी खावणी दैदू तुपलवणी योगी फुडीवीर झाले. हागेबाई कोणाशी आवरणा कोटवर सोसो धिंगाणा.
येणे माझे कवाळ उघडलेने शिंके तोडले दया होत ते बक्षिले उदंडले तांगाते. यशोदा म्हणली कृष्ण असं का करतोस, काय येऊन का करतोस, हे चोरी किती सांगू तरी नाही कसे अरे. जायचं नाही आजपासून. यशोदा मंथनाला लागली. एकदा ग्रह दासीश यशोदानंद घेणे कर्मांतर नियुक्ता सुनिर्मवंत स्वयं दधी यानी यानी ह गीतानि तद्वाद चरितानि च. यशोदा मंथन करू लागली. मंथन करता करता तेवढ्यामध्ये चुलीवरचं दूध उतू जायला लागलं. यशोदा दुधाकडे पळाली. कृष्णाने पाट्यावरचा वरवंटा घेतला, माटच फोडला. भगवान म्हणले, यशोदा म्हणली कृष्णा तो आता गावात नीट वागत नाही, तुला रानात गेलं पाहिजे. चला गोपाळांनो. खांद्यावरी कांबळी हातामध्ये काठी तसे, खांद्यावरी कांबळी हातामध्ये काठी तसे, सावळा जगले सावळा जगले. खांद्यावरी कांबळी हातामध्ये काठी खांद्यावरी कांबळी हातामध्ये काठी सावळा जगले भगवान गाई चरू लागले. गाई चरता चरता खेळ खेळू लागली. खेळ मोडला. चला आवळू गाई बैसो जेव केठे भाऊ केली वनवन पाय पिठी खांदी भार बोडी भूक काय खळाचे सुख. भगवान मध्यभागी बसले, भोवती गोपाळ बसले. भगवान कला करता यमुनेच्या तीराला. करूया कला ज्ञानेश्वरा माऊली ज्ञानराज धरेला कृष्ण म्हणे अवघातने प्रकाश काला वाटो एकमेका वैष्णव संभ्रम वाकोलिया काला वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रम म्हणे भूमंडळी यागी बने काला वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रम. जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल. करा क्षमा महाराज महाराज तुम्ही चित्तो नाही विचारिला अधिकार करा क्षमा महाराज महाराज तुम्ही जित ज्ञानेश्वरा पाया पैकी करा.